नमस्कार. माझ्या सर्व प्रेमळ आईंचं मायेच्या गोष्टी या सुंदर मालिकेत मनापासून स्वागत. आज पुन्हा काही निवांत क्षण फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या गोजिऱ्या बाळासाठी. आरामात बसा. हळूच तुमचा हात तुमच्या पोटावरती ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आज मी आपल्या बाळाला हजारो वर्षापूर्वी घडलेली एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे. ही कथा आहे एका छोट्याशा मुलाची, ज्याचं नाव होतं प्रल्हाद. चला ही सुंदर गोष्ट ऐकूया. खूप खूप वर्षापूर्वी हिरण्यकशिप नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राजा होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांकडून असा वर मिळवला होता की त्याला सहज कोणी मारू शकणार नव्हतं. हळूहळू त्याच्या मनात अहंकार भरला. तो स्वतःला देव समजू लागला. त्याने आपल्या राज्यात जाहीर केलं, यापुढे फक्त माझीच पूजा केली जाईल. पण त्याच्याच घरी जन्म झाला एका गोंडस मुलाचा आणि त्याचं नाव होतं प्रल्हाद. लहानपणापासूनच प्रल्हादच्या मनात भगवान विष्णूंविषयी अपार प्रेम होतं. तो उठता बसता खेळताना अभ्यास करताना नेहमी भगवान विष्णूंचं नाव घ्यायचा. एक दिवस हिरण्यकशिपने प्रेमाने विचारलं, बाळा, तुला सर्वात जास्त कोण आवडतं? प्रल्हाद हसला आणि म्हणाला, मला भगवान विष्णू खूप आवडतात. हे ऐकून राजाचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने प्रल्हादाला गुरुकुलात पाठवलं. याला माझी महती शिकवा असा आदेश त्यांनी गुरुला दिला. पण गुरुकुलातही प्रल्हाद आपल्या मित्रांना म्हणायचा, खरा देव आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. त्याने सैनिकांना आदेश दिला, याला विष द्या. प्रल्हादाने शांतपणे भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं आणि त्या विषाचा त्यावर काही परिणाम झाला नाही. राजा अजूनच चिडला. त्याने प्रल्हादाला उंच डोंगरावरून नेऊन खाली ढकलण्याचा आदेश दिला. सैनिकांनी तसं देखील केलं, पण जणू निसर्गानेच त्याला अलगद आपल्या कुशीत घेतलं. प्रल्हाद सुरक्षित राहिला. पुन्हा एकदा त्याला हत्तीसमोर उभं केलं, पण हत्तीने त्याच्यावर पाय न ठेवता आपली सोंड खाली करून जणू त्याला नमस्कारच केला. राजा थक्क झाला, तरीही त्याचा अहंकार कमी झाला नाही. त्याने विषारी सापांच्या खड्ड्यात प्रल्हादाला टाकलं, पण ते सापही शांत झाले. जणू ते त्या निष्पाप भक्ताला ओळखत होते. शेवटी हिरण्यकशिपूची बहीण होलिका, जिला अग्नीने न जाळण्याचा वर होता, तिला बोलवण्यात आलं. ती प्रल्हादाला मांडीवरती घेऊन अग्नीत बसली. प्रल्हाद शांत होता. त्याच्या ओठावर फक्त भगवान विष्णूंचं नाव होतं. अग्नी प्रज्वलित झाला. ज्वाला आकाशाला भिडल्या. काही वेळानंतर लोकांनी पाहिलं, होलिका भस्म झाली होती आणि प्रल्हाद सुखरूप बाहेर आला होता. हिरण्यकशिप संतापला. त्याने प्रल्हादाला विचारलं, कुठे आहे तुझा विष्णू? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, बाबा, भगवान सर्वत्र आहेत. राजाने हिरण्यकशिपूने त्या खांबावरती जोरात प्रहार केला आणि क्षणात तो खांब दुभागला. त्यातून भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला. संध्याकाळची वेळ होती. राजवाड्यांच्या उंबरठ्यावर नरसिंह भगवानांनी हिरण्यकशिपूचा अंत केला. अशा प्रकारे अहंकाराचा पराभव झाला आणि श्रद्धेचा, सत्याचा आणि प्रेमाचा विजय झाला. आजच्या गोष्टीचा बोध, बाळा, आयुष्यात शक्ती असणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे नम्र राहणं, सत्याच्या मार्गावर चालणं आणि कोणत्याही परिस्थितीत चांगुलपणा कधीही न सोडणं. आता आपल्या बाळासाठी काही प्रेमाचे शब्द बोलूया. हळूच तुमचा हात तुमच्या पोटावरती ठेवा आणि मनापासून म्हणा, माझ्या गोजिऱ्या बाळा, तुझ्या मनात नेहमी प्रेम राहो. तू धैर्यवान हो. तू नम्र हो. तू सत्याचा मार्ग निवड. तुझं मन शांत, निर्मळ आणि आनंदी राहो. तुझ्या आयुष्यात नेहमी चांगुलपणाचा विजय हो. आम्ही तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. आजची गोष्ट इथेच संपली, पण तिचा सुंदर संदेश आपल्या मनात कायम राहू दे. उद्या पुन्हा भेटूया मायेच्या गोष्टीमधील आणखी एका सुंदर आणि प्रेरणादायी कथेसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि तुमच्या बाळासोबत रोज काही निवांत क्षण नक्की घालवा. धन्यवाद.